नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाकडून मुंबईत 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छुक। गुलाबी रंगावर बोलणार नाही, त्याचा आकडा 10च्या पुढे जात नाही। रोहित पवारांची अजित पवार गटावर टीका। तर शिंदे गटाचे 25 ते 30च्या आसपास जागा येतील असा केला अंदाज व्यक्त। शिंदे गटाचे किती निवडून येणार? 25 ते 30च्या आसपास। द्रविड गट बघितल्यानंतर त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, त्याचा आकार आदित्य ठाकरेंचा सर्व मतदारसंघाविरोधात उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार। 27, 28 आणि 29 ऑगस्टला मवियाच्या बैठका, जागावाटपावर चर्चा होणार। मवियाचं जागावाटप लवकरच जाहीर केलं जाईल, सूत्रांची माहिती। आतापर्यंत 700 ते 800 उमेदवारी अर्ज दाखल। अनेकांच्या मुदतवाढीच्या विनंतीचा विचार करू। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक तर मुंबईतून कमी अर्ज, मनोज जरांगेंची माहिती। 700 तरी आलेत आतापर्यंत। पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अर्ज आहेत। आणखीन फोन येतात की तारीख वाढवा, तारीख वाढवा। आता वाढव तरी किती दिवस, बघू वाढायचे का नाही। नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता। अनिल देशमुखांना रिंगणात उतरवण्यासाठी पवार गट आग्रही, तर देशमुख नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यास तयार नसल्याची माहिती। भागीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार। भागीरथ पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालकेंचे पुत्र शरद पवार गटातून विधानसभा लढण्याची शक्यता।